हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना? तर हा व्हिडिओ आहे 10व्या दिवसाचा, नवरात्रीचा 10वा दिवस. त्या दिवशी रंग होता मोरपंखी आणि यावर्षी 11व्या दिवशी दसरा आलेला होता. आणि मला यांनी फोन करून सांगितलं होतं तुला जायचं आहे का मंदिरात. तर म्हटलं ठीक आहे चला, कारण खूप दिवसापासून जायची इच्छा होती. नवीनच मंदिर झालेलं आहे तुळजाभवानीचं, तिकडे पण जायचं होतं आणि आशापुरा मंदिरात सुद्धा जायचं होतं. तर आम्ही तर जाऊन आलो होतो, पण ह्यांच्यासोबत काय मी गेली नव्हती. तर खूप दिवस झालं जायचं काय जाणं काय झालं नव्हतं. म्हटलं तेवढंच मुहूर्त आज मिळाला असं म्हणायला काय हरकत नाही. जायचं ते स्वतःहून म्हणाले तुला जायचं असेल तर तयारी करून ठेव. तर ते यायच्या अगोदरच मी तयारी करून ठेवली आणि नंतर मग घरातली आरती वगैरे केली आणि मग आम्ही निघालो. तर चला पहिले आपण आरती करूया आणि नंतर मग पुढं काय काय झालं, कुठे कुठे गेली, ते सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी काय काय केलेलं आहे ते. तर आता इथं सुरुवातीला तर घरामधली आरती करून घेतलेली आहे. आणि हे घटाचं जे धान्य आहे ना, ते मी काय भिजत वगैरे घातलेलं नव्हतं. नाही तर माझी मैत्रीणसुद्धा मला म्हणाली होती की तू काय एक दिवस भिजत वगैरे ठेवलं होतं का धान्य. तर घटाचं धान्य बघू शकता किती व्यवस्थित असं उगवलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेला एवढंच धान्य असं उगवत असतं असं काही नाही. आणि यावेळेला तर खूप जास्तच उगवलं होतं. घट आपला दिसतच नाही आहे. तर एवढं बऱ्यापैकी म्हणजे खूप छान असं उगवलेलं होतं. कोणाकोणाचं उगवत नाही म्हणजे धान्य. तर ते टाकताना सुद्धा व्यवस्थित सगळ्या स्टेप फॉलो करावे लागतात जेव्हा आपण घटस्थापना करतो त्यावेळेला. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर चला असू द्या, मला एक गोष्ट क्लिअर करायची होती ती मी इथं सांगितलेली आहे. तर आता इथं आरती करून घेते आणि मग पुढं बोलते. जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय लंबोदर पीतांबर परिवर वंदना, सरळ सोंड वक्र सुंदर त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सजना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय दुर्गे दुर्गट भारी सुदृढ संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विचारी, वारी वारी जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वद देता संजीवनी. जय देवी जय त्रिभुवन भुवनी पाता सुधरायचे नाही, चारी समरे परंतु न बोलवे काही, काही विवाद करता पडलो प्रभानी, ते तू भक्ताला दे पावती लवलाही. जय देवी जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वद देता संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निरताशा, वेशापासून सोडी सोडी लोपाशा, अंबे तुझवाचूर कोण पूर्वी आशा, नरहरी तल्लीन झाला पद पंकज रेखा. जय देवी जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वद देता संजीवनी. जय देवी गणपती बाप्पा अंबे माते की जय माता दी, ऊंची बोलो जय माता दी, सुनाईने जय मल्हार जय मल्हार. तर मंडळी त्यात आरती वगैरे केली. मी घरामध्ये स्वयंपाक सुद्धा बनवलेला होता आणि या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य होता. आमच्याकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी पुरणपोळ्या बनवलेल्या जातात, त्याच्यामुळे स्वयंपाक सगळा तसाच होता. यांनी जेवण केलं कारण ते ऑफिसवरून आले होते आणि त्यांनी काय खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे मग पुरणपोळी वगैरे जे काय होतं भात आमटी ते सगळं खाल्लं. आणि नंतर मग आम्ही बाहेर पडलो. बघू शकता घट किती व्यवस्थित आलेला आहे. तर आता इथे घड्याळ्यामध्ये वाजलेले आहेत 8:30 वाजले तेव्हा आम्ही घराच्या बाहेर पडलो. आता म्हटलं होतं की जेवण वगैरे झालेलं आहे, माझा उपवास होता त्याच्यामुळे लेट झालं तरीसुद्धा चालेल असं टार्गेट होतं, कारण दुसऱ्या दिवशी होता दसरा आणि आदल्या दिवशी आम्ही गेलो होतो. तर बाहेर बघू शकता पावसाचं वातावरण आहे, पाऊस तर आहेच. मग इथे साहित्य घेतलं, जे नारळ वेणी बांगड्या जे काय असतं ते सगळं घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पोचलो. आता या मंदिराचा व्हिडिओ मला अजून एक करायचा आहे, तर तो मी नंतर शेअर करणार आहे, तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. तो आम्ही मैत्रिणींसोबत गेलो होतो तर तो आहे. आणि हा आम्ही 4 जण आमची फुल फॅमिली गेलो होतो, तर तो हा व्हिडिओ आहे. तर इथून पुढे आम्ही दुसऱ्या मंदिरात सुद्धा गेलेलो होतो, ते सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आणि हा प्रांजलनी जो ड्रेस घातलेला आहे घागरा चोली तो मी बनवलेला आहे, तर कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा. आता फायनली आम्ही इथं मंदिरात पोचलेलो होतो. मंदिरामध्ये मस्त इथं दांडिया वगैरे चालू होता, कारण संध्याकाळचा टाईम होता, पण पाऊस खूप जास्त होता आणि पाय घसरत होते, चिखल जास्त झालेला होता. रस्त्याने येताना पण पाय सारखे घसरत होते. आणि इथे कसं
लादी असल्यामुळे पाय घसरत होते, तर इथं पाय वगैरे धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो. तर गेल्या वेळेला जेव्हा गेलो होतो तेव्हाची एक गोष्ट मी त्याच व्हिडिओमध्ये शेअर करेन, इथं नाही करणार, कारण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर चला असो, इथं मंदिराच्या आतमध्ये गेल्याच्यानंतर इथं बाहेर बघा दांडिया चालू आहे आणि आतमध्ये समोर देवी आहे, म्हणजे सप्तशृंगी माता. सप्तशृंगी मातेचंच हे रूप आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे. बघू शकता, बघूनच खूप प्रसन्न वाटतं मंदिरात आल्याच्या नंतर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, धक्काबुक्की घाई गर्दी अजिबात नाही. स्टेप बाय स्टेप प्रत्येकाला व्यवस्थित दर्शन घेता येतं. ही गोष्ट मला सगळ्यात जास्त या मंदिरातली आवडली. कितीही गर्दी असू द्या, पण ते धक्काबुक्की किंवा चला चला पळा पळा अजिबात करत नाही. अगदी व्यवस्थित प्रत्येकाला दर्शन घेता येतं. तुम्ही पण दर्शन घ्या बरं. बाहेर बघा मस्त असा दांड्या चालू आहे. माझी पण इच्छा होती करायची, पण पाय घसरत होते आणि कल पण झाला होता. त्याच्यानंतर इथं बघू शकता 1-2 फोटो वगैरे काढले, आम्हीसुद्धा काढले. कारण काय होतं, जास्त करून माझे व्हिडिओ जास्त असतात, फोटो फार कमी काढते मी आणि नंतर मग जेव्हा व्हिडिओ मी अपलोड करते तेव्हा मोबाईलमधले व्हिडिओ डिलीट करते, त्याच्यामुळे माझ्याकडे व्हिडिओ नसतात. नंतर आम्ही पोचलो 5 पाखाडीला. इथं तुळजाभवानी मातेचं नवीनच मंदिर झालेलं आहे. तर तिथे गाडी वगैरे पार्क केली, कारण इथं पार्किंगचा थोडासा प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतर बघा इथं आम्ही पोचलो, मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. तर इथं ओटी वगैरे घेतली. आता तिथं साडी वगैरे पण ते म्हणाले की आजचा शेवटचा दिवस आहे, तर ठीक आहे म्हटलं, साडी वगैरे पण घेतली. जे काही लागणार होतं ना ते सगळं साहित्य घेतलं आणि आम्ही निघालो मंदिराकडे. पाऊस येत होता, त्याच्यामुळे खूप जास्त चिखल झालेलं होतं रस्त्यावरती. तर चला तुम्ही पण आता मंदिरात आपण देवीचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करू. मंडळी, प्राचीन काळी ठाणे परिसरात राहणाऱ्या भाविकांनी देवीची प्रतिमा येथे प्रस्थापित केली आणि मंदिराची उभारणी झाली. देवी तुळजाभवानीचे रूप हे सत्ता आणि शौर्य याचे प्रतीक मानले जाते. शिवाजी महाराजांनी देवीचे दर्शन घेऊन स्वराज्य स्थापनेसाठी आशीर्वाद घेतल्याने ठाण्यातील मंदिरालाही मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे. नवरात्र उत्सवात येथे भव्य दिव्य जत्रा भरते. ठाण्यातील तुळजाभवानी मंदिर हे तुळजापूर येथील मूळ शक्तिपीठाशी जोडलेले एक श्रद्धास्थान आहे. तर असे आहे हे ठाण्यातील तुळजाभवानीचे मंदिर.
तर मंडळी आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं. तुम्ही सुद्धा नसेल घेतलं दर्शन तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या बरं मंडळी. तर खूप सुंदर असं हे मंदिर आणि खूप छान असं दर्शन झालं. खूप प्रसन्न वाटत होतं. इथं प्रांजल थोडंसं खेळते, तिला कंटाळा आला होता. त्याला जायचं होतं 9:30 वाजता कन्यापूजनला आणि आम्हाला मंदिरामध्येच 10 वाजलेले होते. त्याच्यानंतर इथं बघा मस्त मिसळ वगैरे घेतली खायला. इथं मिसळ हाऊसमध्ये आलो होतो. आता माझा तर उपवास होता त्याच्यामुळे मी घेतली लस्सी. तर इथं मिसळ वगैरे खाल्ली, लस्सी वगैरे पिली. त्याच्यानंतर आम्ही गेलोत घरी. तर कसा वाटला व्हिडिओ जरूर सांगा. व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय. श्री स्वामी समर्थ.